ठाण्यातील 15 लाडक्या बहिणींची मुख्यमंत्र्यांनी घरी जाऊन घेतली भेट। राज्यात लाडकी बहीण योजनेचा आढावा सुरू। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून एकीकडे सरकारमधील तीनही पक्षात श्रेयवादाची लढाई सुरू असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट या योजनेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील किसननगर वागळे इस्टेट भागापासून सुरुवात केली आहे। ठाण्यातील 15 लाडक्या बहिणींच्या थेट घरी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजनेचा आढावा घेतलाच, मात्र सरकारच्या इतर योजनांची माहिती देऊन त्यांनी खऱ्या अर्थाने विधानसभा निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे। शासनाच्या 10 महत्त्वाच्या योजनांची माहिती घरोघरी देण्यासाठी राज्यात 10 सप्टेंबर 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अभियानाला ठाण्यातून सुरुवात केली आहे। ठाण्यातील आणि विशेष करून किसननगर, जय भवानी नगर, वागळे इस्टेट परिसरातील 15 कुटुंबांची भेट घेऊन अभियानाचा शुभारंभ त्यांनी केला। आता स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मैदानात उतरले असून त्यांनी ठाण्यातील 15 लाडक्या बहिणींच्या घरी जाऊन योजनेचा आढावा घेण्यासोबतच शासनाच्या योजनांची माहिती देखील त्यांनी दिली। यावेळी किसननगरमधील बहिणींशी त्यांनी थेट घरी जाऊन संवाद साधला। यावेळी जय भवानी नगर येथे आले असता लाडक्या बहिणींशी संवाद साधला। सदर कार्यक्रमाला आल्यानंतर सार्वजनिक उत्सव मंडळ, शिवसेना शाखा, जय भवानी नगर प्रभाग क्रमांक 15 आयोजित गणेशोत्सव मंडळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली व श्रींचे दर्शन घेतले व वेळेत सावधान अन्यथा विनाश अटळ या विषयावर बनवलेला देखावाही पाहिला व मंडळाचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या। यावेळी नगरसेवक एकनाथ भोईर व नगरसेविका सौ एकता भोईर, यज्ञेश भोईर, युवराज भोईर, संजय जाधव व सर्व पदाधिकारी, सर्व शिवसैनिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले। यावेळी आमदार संजय शिरसाट, खासदार नरेश मस्केही उपस्थित होते। तसेच स्थानिक नागरिक, शिवसैनिक बंधू भगिनीही यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदर गणेशोत्सव व देखावा याबद्दल नगरसेवक एकनाथ भोईर यांनी अधिक माहिती दिली। लखपती योजना मुलीचा जन्म झाल्यापासून मुलगी 18 वर्ष होईपर्यंत 1 लाख रुपये खात्यामध्ये जमा होणार। ती योजना चालू झाली आहे, त्याचा पण लाभ घ्या। ज्येष्ठ नागरिक जे लोक आहेत, ज्येष्ठ लोक आहे आपल्या घरी, योजना केली 1000 रुपये त्यांच्या खात्यात दरवर्षी डीबीटी होणार। त्याला काही सामान घ्यायचं आहे, छोटं मोठं काय करायचं त्याच्यामध्ये एसटी मध्ये 50% सवलत केली माहिती ना। 75 वर्ष ज्याला ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना मोफत प्रवास आहे। 65 वर्ष ज्यांचा आहे त्यांना अर्ध तिकीट आहे, महिलांना पण अर्ध आहे। मग योजना चांगली आहे, सरकारचं काम कसं आहे। आतापर्यंत एवढ्या योजना ज्या आपण केल्या, 10 योजना, 12 योजना, त्याच्यामध्ये मुलीचा जन्म झाल्यापासून लाडकी बहीण, लाडका भाऊ, आता जे लोक 12वी डिप्लोमा आणि डिग्री ज्यांनी केलाय त्यांना 6,000, 8,000 आणि 10,000 रुपये त्यांना मिळणार दर महिन्याला। प्रशिक्षण भत्ता कधी असं बघितलं, पहिल्यांदा एका घरामध्ये जेवढे लोक आहेत त्यांना कुठली ना कुठली योजना मिळाली पाहिजे, म्हणून आपण हे केलं।